महायुती म्हणून आम्ही खूप कामं केली, आपणच सांगितले की त्या सर्व कामांचा उल्लेख आता करू नका, परंतु ज्या जोशाने त्वेषाने आपल्या शिवसेना उभाठा म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नेत्या अयोध्याजी इथे आलेले आहेत, आता नावामध्ये ज्यांच्या अयोध्या आहे त्याच अयोध्येला जेव्हा महायुतीने आमच्या त्या तिकडे राम मंदिर बांधण्याचं ठरवलं तेव्हा त्याच अयोध्येमध्ये अयोध्याताई तुमच्या उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम विरोध केला, रामाला त्यांनी हराम असं हे केलं, त्याची तुम्हाला जरा सुद्धा खेद किंवा लाज वाटत नाही का? हा मला ताई तुम्हाला प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, ज्या हिंदू हृदय सम्राटांनी आपलं रक्त सांडलं, आपलं घाम गाळलं, आयुष्य गेलं त्यांचं हे मुंबई आणि महाराष्ट्र घडवण्यात, त्याच बाळासाहेबांच्या विचारांना काँग्रेसच्या पायाशी नेऊन ज्यांनी ठेवलं, धनुष्यबाण ज्यांनी त्यांच्या पायाशी नेऊन ठेवला, अख्खं शिवसेना नाव गहाण टाकलं, त्याच उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी केलेल्या कृतीबद्दल तुम्हाला वाईट नाही वाटत का? फक्त उबाटा म्हटलं तर त्याचं तुम्ही मोठेपणा इथे सांगतात की माझ्या नेत्यांना मी इथे जाऊन कशी भांडले, मी उबाटा या शब्दाला विरोध केला. हे नको ताई, उगीच तुम्ही तुमच्या नावाला जपा जरा. तुम्ही अयोध्या आणि रामाला न मानणारी लोक, तुम्हाला काय जनता इथे न्याय देणार नाही, जनतेची सेवा करणार, तेव्हा उगीच खोटा पोका नका आणू. शिवसेना उभाटा जे काय म्हणतो शिव्या नाही देत आहोत ना, तुमचं नाव जर उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे तर आम्ही तुम्हाला म्हणतो, आम्ही हिंदू हृदय सम्राटांना नावं ठेवत नाही आहोत. मला आता उत्तर देऊ दे दादा. ठीक आहे अयोध्याताई, एक बातमी नवीन येते, तिकडे आधी जायचंय. प्रणिता पटकन आपल्याला बातमी सांगतील, मग मी अयोध्याताई आपल्याला संधी नक्की देणार आहे. राष्ट्रवादीसह शरद पवार गटालाही मुंबईत धक्का बसलेला पाहायला मिळतोय. मुंबईत मुख्यमंत्री फडणवीसच धुरंधर, तर ज्या धुरंधर चित्रपटावरूनही चर्चा झाल्या होत्या आणि टीका केली होती संजय राऊतांनी, त्यानंतर मात्र आकडेवारीतून हेच पाहायला मिळतंय की मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच धुरंधर आहे. मनसेसोबत युती करूनही उद्धव ठाकरेंना मुंबईत फटका बसल्याचं पाहायला मिळतोय. पुन्हा वळूयात चर्चेकडे. प्रसाद सर, चर्चेला पुढे नेण्यापूर्वी उदय सामंत यांची प्रतिक्रिया येते. मंत्री उदय सामंत आपल्या भावना काय व्यक्त करतात, कुठल्या शब्दात व्यक्त करतात ते ऐका. थोडंसं नाही, भरपूर पुढे आहोत. मला असं वाटतं की जे आम्ही संकल्प केलेला होता मुंबईकरांच्या विकासाचा, तो यशस्वी होताना दिसतोय आणि फार मोठ्या फरकानं महायुती मुंबईमध्ये विजयी होईल. चर्चेकडे आता वळूयात. आपण अयोध्या पाटील यांना उत्तर द्यायचंय, पण अयोध्या पाटील मला वाटतं आपण भावनिक मुद्द्यात अडकायला नको, खरं आणि स्पष्ट बोला. 62 आणि 9 माझा प्रश्न प्लीज पूर्ण होऊ द्यात. 62 आणि 9 असाच ठाकरेंचा आकडा आहे. शरद पवार तर शून्यावर आहेत, म्हणजे आत्ताच्या घडीला तुमची आघाडी ही एकूणात फक्त 71 पर्यंत पोहोचतीये. तुमचा महापौर आता कसा बसणार आहे? कसं आहे, मी पुन्हा एकदा आपल्याला एक गोष्ट अधोरेखित करू इच्छिते. एक ह्यांचे जे आमदार म्हणजे आमच्या पळवण्यामध्ये एक व्यक्ती होती त्या आमदारांसोबत, त्यांचं नाव मोहित कंबोज. मोहित कंबोज अमेरिकेला जातात, तिकडून आल्याच्या नंतर निवडणुका डिक्लेअर होतात. मोहित कंबोज जो आकडे देतो त्याच आकड्यानुसार जे काही समोर आम्हाला माध्यमांच्या कडून जे आकडे आम्हाला दिसतात तेच आकडे